अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. अजितदादांच्या विमान अपघातावर खासदार बजरंग सोनवणेंनी हा संशय व्यक्त केला आहे. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट झाला असं सोनवणे म्हणालेत. अजितदादा देवगिरीवरून कधी निघाले याचं सीसीटीव्हीही मिळालं पाहिजे. अजितदादांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला. तुम्ही जरी 9 ते 846चं जे फुटेज दिसतंय जे मी बघितलं मी बघ त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही. काय दिसतंय, फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं नाही. त्याच्यात मला जेवढं कळतंय ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं टिल्ड झालं ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालंय. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता. बजरंग सोनवणे हे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. खरं तर त्यांनी आता हा सगळा संशय व्यक्त केलेला आहे. त्यांनी त्यांच्या मनातली शंका बोलून दाखवलेली आहे. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही केलेली आहे. देवगिरी बंगल्यावरून अजित पवार निघाले तेव्हाचं सीसीटीव्ही फुटेज, तेव्हाची वेळ, हे सारं काही समोर आलं पाहिजे असंही बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. महत्वाचा मुद्दा ते असं म्हणतात की त्यांनी जे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्यामध्ये विमान जमिनीला धडकण्याआधी स्फोट झाला, मग विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं बजरंग सोनवणे म्हणतायत. बरं, बजरंग सोनवणे म्हणजे कोणी सामान्य कार्यकर्ता नाही, खासदार म्हणजे लोकसभेमध्ये जे बीडचं प्रतिनिधित्व करतात ते बजरंग सोनवणे खासदार आहेत. त्यांनी ही शंका उपस्थित केलेली आहे, त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे. याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अजित पवारांच्या मृत्यूबाबत काही प्रश्न उपस्थित केलेले होते, त्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आता अजित पवारांचा ज्या अपघातामध्ये मृत्यू झाला त्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्या वाढते, प्रश्नांची संख्या वाढते आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील तर ज्यावेळी या सगळ्याचा अहवाल समोर येईल त्यावेळी. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट झाला असं बजरंग सोनवणेंनी म्हटलेलं आहे. बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार आहेत. त्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे. सोबतच विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासावं लागेल असं म्हणतानाच देवगिरीवरून अजित पवार नेमके कधी निघाले तेव्हाचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलं पाहिजे असंही बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे.